किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे औपचारिक उद्घाटन आमदार संजय खोडके यांच्या हस्ते दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावतीच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रांजली बारसकर, कौशल्य विकास अधिकारी अभिषेक ठाकरे, रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आनंद काकाणी, डॉक्टर पवन अग्रवाल, डॉक्टर माधुरी अग्रवाल, डॉक्टर सिकंदर अडवाणी, डॉक्टर सीमा अडवाणी, डॉक्टर अनुराधा काकाणी, प्रशासकीय अधिकारी सारंग लकडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। किमान कौशल्य विकास कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय खोडके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे। ग्रामीण भागातील युवकांना अशा आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे। अध्यक्षीय भाषणात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी युवकांना सांगितलं की नुसती डिग्री घेऊन होणार नाही, तर त्यासोबतच कौशल्य असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळेच तुम्हाला रोजगार मिळण्यास सहाय्य होणार आहे। तसेच या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केलं असून जेणेकरून ते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनतील। तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रांजली बारसकर यांनी केला आहे। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल कोकळकर यांनी केलं असून आभार प्रदर्शन डॉक्टर पवन अग्रवाल यांनी केलं आहे। केंद्रात सध्या बाजारपेठेत मोठी मागणी असलेले लाईफ सायन्स या सेक्टरमधील क्लिनिकल रिसर्च असोसिएट हा प्रमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या विशेष मार्गदर्शनाअंतर्गत सुरू झालेल्या या प्रशिक्षणासाठी कोणतीही शुल्क किंवा अनामत रक्कम घेतली जाणार नाही। सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची संधी आणि स्वरोजगारासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे। प्रस्तुत उद्घाटन कार्यक्रमकरिता कौशल्य विकास अधिकारी श्री अभिषेक ठाकरे, रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आनंद काकाणी, डॉक्टर पवन अग्रवाल, डॉक्टर माधुरी अग्रवाल, डॉक्टर सिकंदर अडवाणी, डॉक्टर सीमा अडवाणी, डॉक्टर अनुराधा काकाणी, प्रशासकीय अधिकारी श्री सारंग लकडे, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामधील आणि रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते।